गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा, आपण आता SST ज्यांचा सोशल सायन्स विषय असतो CTETसाठी, तर आपण काय करतोय आता सगळ्यात महत्त्वाचं जे चॅप्टर वाईज जे असतं, चॅप्टर वाईज काय करणार आहोत, जी 60 मार्काची तयारी असते, कारण तुम्हाला उपयोजनात्मक पण येऊ शकतं आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रश्न असे पण येतात का टॉपिकवर पण येतात. म्हणजे CTETने जर तुम्हाला उपयोजनात्मक विचारले तरी तुम्ही तयारी करणार आणि टॉपिक वाईज विचारणे तरी तुमची तयारी असेल तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. आता NCERT जे पुस्तक असतात, NCERTच्या पुस्तकामधून काय येतं, तुम्हाला हा सिलेबस येत असतो. त्याच्यामुळे NCERTचे 6वीपासून तर 8वीपर्यंत ज्यांचा पेपर सेकंड आहे त्यांनी वाचणं गरजेचं आहे आणि ज्यांचा पेपर पहिला असतो त्यांनी 3रीपासून तर 5वीचे जे EVSचं जे पुस्तक आहे ते वाचणं गरजेचं असतं. आपण आता 6वी चं चॅप्टर पहिलं आपण बघणार आहोत, आरंभिक कथन. क्या, कब, का और कैसे, म्हणजे नक्की या घटनांची सुरुवात कुठे झाली, कशी झाली आणि का झाली या संदर्भात आलेले आज आपण इथे बघणार आहोत. आता महत्त्वपूर्ण बिंदू. आता काय होतं, पुस्तक जर तुम्ही वाचायला गेले, आता प्रत्येक पुस्तकामध्ये काय असतं, मोठ्या प्रमाणात काय असतं, माहिती दिलेली असते, पण आपल्याला CTETला नेमके काय विचारलं जातं हे पण खूप महत्त्वाचं असतं. आता पहिला पॉईंट काय दिलेलं महत्त्वपूर्ण बिंदू, उत्तर पश्चिम की सुलेमान और किरथर पहाड़ियाँ. बघा, हे येतोच, हा प्रश्न येतो. उत्तर पश्चिम की सुलेमान और किरथर पहाड़ियाँ इस क्षेत्र में लगभग 8000 वर्ष पूर्व स्त्री पुरुषों ने सबसे पहले गहू जैसी फसलों का उपजना म्हणजे उत्पादन चालू केलं किंवा त्यांना उगवणं चालू केलं. आरंभ किया. उन्होंने भेड़ बकरिया और गाय बैल जैसे पशुओं को पालतू बनाना शुरू किया. म्हणजे काय केलं, पाळणं चालू केलं. आता तुम्हाला हा सगळ्यात महत्त्वाचा लिव ठेवायचं. म्हणजे काय असतं, तुम्ही पण स्वतःची एक नोट्स तयार करायची तुमच्या भाषेत. ज्या प्रकारे आता सुलेमान आणि किरथर ज्या पाड्या होता, कुठे होता, उत्तर पश्चिम इलाके में, आणि त्या पाड्यांमध्ये काय होतं, 8000 वर्षापूर्वी काय केलं होतं, गहू उगवण्याची सुरुवात झालेली होती आणि अन्नधान्य पण ते उगवले जात होतं. आणि त्याचबरोबर त्यांनी काय, बकरी, गाय, बैल हे जे पालतू जनावर आहेत यांनी पाळायला सुरुवात केली. हे गाव में रहते थे. म्हणजे काय होतं, आता तुम्हाला विचारलं पण जाईल, सुलेमान और किरथर पहाड़ी जो संस्कृती थी, वहाँ के लोग कहाँ रहते, तो गाव में रहते थे. म्हणजे काय, तेव्हा गावांचं पण निर्माण, म्हणजे गाव कसं आजच्या सारखं नाही, तर छोट्या छोट्या वस्त्या करून जे गाव निर्माण झालं ते गाव निर्माण झाले. त्याच्यानंतर उत्तर पूर्व में गारो तथा मध्य भारत में विंध्य पहाड़ियाँ ऐसे क्षेत्र जहाँ कृषी का विकास हुआ. बघा, आता उत्तर पूर्व, आता तुम्हाला काय उत्तर पश्चिम जर विचारलं, उत्तर पश्चिममध्ये काय काय होईल, सुलेमान पहाड़ियाँ, बरोबर आहे की नाही, सुलेमान आणि किरथर पहाड़ियाँ. तर उत्तर पूर्वमध्ये काय असेल, उत्तर पूर्वमध्ये मध्य भारत में विंध्य पहाड़ियाँ. बघा, विंध्य पहाड़ियाँ हे पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ऐसे क्षेत्र ज्या कृषी विकास हुआ, ज्या सबसे पहिले चावल. बघा, आता तुम्हाला सगळ्यात पहिले चावल का, म्हणजे चावल म्हणजे तांदूळाचं केव्हा कुठे उगवलं गेलं, तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. कोणत्या पहाडी आहेत ते, विंध्य पहाड़ियाँ. स्थान विंध्य के उत्तर में स्थित आहे. या प्रकारे हे तुम्ही हे बारीक बारीक पॉईंट हे समजून घेणं फार गरजेचं असतं. आता त्याच्यानंतर तुम्हाला पांडुलिपी या संदर्भात प्रश्न येतोच. पांडुलिपी, आता पांडुलिपी काय असतं हे आपण बघून घेऊया आणि त्या संदर्भात थोडी चर्चा पण करूया. आता इंडिया शब्द का इंडीज से निकला, म्हणजे आता तुम्हाला संस्कृत शब्दापासून आता जिसे संस्कृत में सिंधू कहा जाता है, म्हणजे असं पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. कारण काय होतं, CTET काय विचारेल, म्हणजे काय होतं, आता अध्यापनशास्त्रच एवढं विचारलं झालं. मागच्या वेळेस जो पेपर होता 14 डिसेंबरच्या पेपरमध्ये कमी जास्त तुम्हाला 12-13 मार्काला टॉपिकवर आलं, बाकी सगळं उपयोजनात्मक प्रश्न विचारले. पण यावेळा काय केलं त्यांनी, आता यावेळा पुढच्या वेळा काय करतील, एखाद्या वेळेस थिअरी टाईप क्वेश्चन विचारतील, पण उपयोजनात्मक यावेळा. आता तुम्हाला इंडिया हे शब्द काय असतो, हे पण तुम्ही हे तुमच्या बोलीभाषेत तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवायचं. आता पुस्तके, आता त्या काळात काय असे काय पुस्तकं, आजच्या जसे आज आपल्याकडे कारखान्यामध्ये पुस्तक छपाई जातं, पुस्तके हाथ से लिखी होने के कारण पांडुलिपी कहा जाते. आता पांडुलिपी, आता जर तुम्ही इथे वाचले असेल, पांडुलिपी का म्हटलं जातं, का ते पुस्तक हाताने लिहिले गेलेले. आणि जर CTETमध्ये असा प्रश्न जर तुम्हाला फसवण्यासाठी विचारला, पांडवांनी लिहिलेलं होतं म्हणून त्याला पांडुलिपी असं म्हटलं जातं, तरी ज्यांनी वाचलं नसेल ते काय म्हणतील, नाही बरोबर आहे. का वाचलं, म्हणजे प्रत्येक टॉपिक समजून घेण्याचं का गरजेचं आहे. जो पुस्तक हाथों से लिखी जाती उसे क्या पांडुलिपी कहा जाता है, म्हणजे हाताने लिहिलं. अंग्रेजी में पांडुलिपी को
के लिए प्रयुक्त होने वाला मॅन्युक्रिप्ट म्हणजे हाताने लिहिलं शब्द, लॅटिन शब्द मेनू जिसका अर्थ हात आहे बघा. म्हणजे हे पण तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. ते निघलं आहे पांडुलिपी, प्राय, ताडपत्र व भृजपत्र. आता बघा ताडपत्र म्हणजे काय, एक अशी पट्टीसारखी असते. एक आपण ताडपत्र बघितलंय, एक अशी पट्टीसारखी असते. ते ताडाचं झाड असतं, असे त्याचे पानं असतात. आणि या पानांना काय केलं जातं, एकमेकाला काय केलं जातं, इथे एक होल पाडलं जातं या ताडपत्राला. आणि ताडपत्राला होल पाडून काय केलं जातं, असंख्य ताडपत्र काय केलं जातं, त्या पट्टी म्हणजे दोऱ्याने ते बांधून ठेवलेले असतात. आणि त्याच्यावर काय केलं जातं, लिखाणकाम केलं जातं. याच्यावर लिखाणकाम केलं जातं. ही काय पांडुलिपी होती. त्याच्यानंतर भृजपत्र. आता भृजचं पान काय असतं, मोठं असतं. पान काय असतं, थोडं मोठं असतं. आणि त्याला पण काय असेल, जे टोक असेल, या टोकाला होल पाडून ते भृजपत्र पण काय केलं जातं, एक खटी म्हणजे ज्या प्रकारे आपण वही, आता जशी आपली एखादी वही काय झाली, आपण पूर्वी, आता तर राहिलं नाही, पण पूर्वी आपली जर वही फाटली तर काय करायची, वेगवेगळे पानं जमा करायची त्या वहीचे, आणि ती वही काय आपण दोऱ्याने शिवून घ्यायचो. अशी पण परिस्थिती आपली होती. पण आता ते असं कोणाला सांगायला गेलं तर लोक म्हणले असं काही पण काय सांगता. मग त्याच काळी पण काय केलं जातं, हे ताडपत्र जमा केले जायचे आणि हे ताडपत्र एकत्र करून त्यांच्यावर लिखाणकाम केलं जायचं. म्हणजे मग त्या लिखाणकामाला काय पांडुलिपी असं म्हटलं जात होतं. ताडपत्र अथवा हिमालय क्षेत्र में. आता बघा तुम्हाला असा पण इथे प्रश्न काय, ताडपत्र. आता बघा लिखाण का होत आहे ताडपत्र पर. आता लगेच त्याच्यानंतर प्रश्न तयार काय होऊ शकतो, तर म्हणजे त्याच्यानंतर भृजपत्र. आता अथवा हिमालय क्षेत्र में उगने वाला भृज. आता तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो का, भृज जे वृक्ष आहे भृज ते कुठे उगतं. आपण ज्या प्रकारे एक सागाचं वृक्ष तुम्ही बघितलं असेल, सागाचं पान, त्याच प्रकारे असतं. हिमालय क्षेत्र में उगने वाला भृज नामक पेड़ की छाल से विशेष तरीके से भृजपत्र पर लिखी जाते. आता काय होतं, हे भृजपत्राचे काही ठिकाणी जे पानं असतात, ते पानं पण काय करतात, भिजवून टाकले जातात. पानं भिजवून टाकल्यानंतर काय करतात, म्हणजे ते सहसा तुटत नाही. आपण पण बघा पिंपळाचे पान असेल हे भिजवलं, आणि या भृजाची काय साल कडून पण वापरली जाते. काय केली जाते, साल. त्याची जी साल असते त्या झाडाची छाल से विशेष तरीके से भृजपत्र लिखे जाते. मग तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो का, कोणत्या झाडांपासून पूर्वीच्या काळी लिखाण केलं जात होतं. हिंदीमध्ये प्रश्न असतो ते काय, ताडपत्र आणि भृजपत्र. मग तुम्हाला अजून दुसरा प्रश्न काय, भृजपत्र कुठे उगतात, तर भृज कुठे असतं हे वृक्ष, तर हिमालयामध्ये असतं. म्हणजे प्रत्येक टॉपिक हा महत्त्वाचा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही काय करतात, हिंदीमध्ये अभ्यास करायला लागतात. प्रत्येकाचं काय डोक्यात आहे, हिंदीमध्ये अभ्यास आहे. अरे बाबांनो, जरी हिंदीमध्ये पॅटर्न असला तर तुम्ही विचार कोणत्या भाषेत करतात, विचार तर तुम्ही मराठीमध्ये करणार ना, विचार तुम्ही मराठीत भाषेत करणार. आपण विचार कोणत्या भाषेत करतो तेच आपल्याला कन्सेप्ट समजली पाहिजे. नाहीतर आपण सगळे सायंटिस्ट झालो असतो. का सायंटिस्ट होत नाही, कारण सगळा अभ्यासक्रम कशामध्ये, इंग्रजी भाषेमध्ये, आणि आपण मराठीमध्ये त्याची जोड दिली का, अजिबात नाही. तर सीटेट काय म्हणते का, तुम्ही विषयाशी संबंध लावा. म्हणजे जरी आपण हिंदीचं पॅटर्न आहे तर आपण काय केलं पाहिजे, तो मराठीमध्ये समजून घेतला पाहिजे, तेव्हाच तो पॅटर्न समजतो. कारण तुम्हाला जर पास व्हायचं असेल, आता तुम्हाला जर इथे प्रश्न आला, हिमालय में भृज वृक्ष का उगता है, भृज वृक्ष का उगता है, तर मग तुम्ही काय करणार, हिंदीमध्ये विचार करणार, तर मराठीमध्येच ना, मराठीमध्ये ट्रान्सलेशन का हा भृज नावाचं वृक्ष कुठे उगतं, तर असंच तुम्ही ट्रान्सलेशन करणार, तर तुमचं सरळ उत्तर काय असेल, हिमालय असेल. त्यामुळे आता तुमचं जे सोशल सायन्स SST असतं, SSTमध्ये जर तुम्हाला पास व्हायचं असेल, तर तुमचा 30 तरी स्कोर आला पाहिजे. 30 स्कोर जर आला तर तुम्ही पास होऊ शकतात. आणि जर तुमचा SSTमध्ये काही विद्यार्थ्यांचा 18-20 एवढा जर स्कोर आला तर तुम्ही पास होणं शक्य नसतं. त्याच्यामुळे 60 पैकी तुम्हाला 30 मार्क तरी मिळवा. म्हणजे काय होतं, 30 मार्क जर मिळवले, 60 पैकी 30, म्हणजे तुमचं 90 पैकी कसे पण तुम्ही इकडे 50-60 मार्क पाडून पास होऊ शकतात. पण सगळ्यात जास्त SSTमध्ये पण तुम्हाला लक्ष द्यावं लागेल, कारण 30+ तुम्हाला स्कोर करावा लागेल. एकदम सोपे टॉपिक असतात, आणि हेच टॉपिक तुम्ही आता मी तुम्हाला प्रत्येक टॉपिक याच भाषेमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये समजून देणार आहेत. आणि हे पॉईंट काय करायचे, तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायचे. म्हणजे काय 8,000 वर्षापूर्वी कुठे काय झालं हे तुम्हाला सगळं माहीत पाहिजे. आणि कुठे चावल सबसे पहिले चावल का उगाया गया है, हे तुम्हाला 8,000 वर्षापूर्वी काय होतं, भृजवृत्त कुठे असतं, लिखाणकाम काय केलं जातं, पांडुलिपी कशाला म्हणतात, हे सुलेमान पाडिया केव्हा, म्हणजे आता तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, सुलेमान पाडिया में अभिकथन आणि कारकमध्ये प्रश्न येतात. सुलेमान पाडिया में लगभग 8,000 साल पहिले जीवन
जिवंत म्हणजे तिथे संस्कृती होती. मग तुम्ही म्हणाल एकत्र योग्य आहे का अयोग्य आहे? जर तुम्ही वाचलं असेल तर योग्य आहे, कारण 8,000 वर्षापूर्वी काय होतं, तिथे लोकं राहत होती. हां, मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर कारणमध्ये काय लिहिलं जाईल, पांडुलिपी हातोसे लिखी होती है. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही वाचलं असेल, हो दोघं बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? पण जर तुम्ही वाचलंच नसेल, तर जर तुम्ही काय म्हणाल का पांडुलिपी म्हणजे काय? पांडवांनी लिहिली असेल म्हणून त्याला पांडुलिपी म्हणतात का? म्हणजे काय, जोपर्यंत तुम्ही वाचत नाही तोपर्यंत काही समजत नाही. हा पहिला टॉपिक बघा एकदम छोटा होता. कारण काय होतं, हे जर तुम्ही पुस्तकामध्ये वाचायला गेले, पुस्तकामध्ये एवढं तुम्हाला म्हणजे 4-5 पेजांमध्ये एवढीच माहिती दिलेली असते. काय केले जाते तिला इतर माहिती, त्याच्यामुळे काय होतं विद्यार्थ्यांना ती किचकट वाटते. पण इथे काय असतं, ठराविक मुद्दे काय गेलेत काढलेले आहेत. नक्कीच मला सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आणि कमेंट्स करा ना. जास्तीत जास्त आपले जे डी-एड, बी-एड झालेल्या विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा.